गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टेकेट सुपर मार्टला भेट द्या। कडधान्य, डाळी, साबण, ब्रँडेड कपडे, शूज, सायकल, कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजेच टेकेट सुपर मार्ट। 5,000चे भरपूर डिस्काउंट, कमीत कमी 4,999च्या खरेदीवर 5 किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा। पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ 3 बत्ती रोड। संपर्क 92 97 97 50 00। नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम। एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। पाहूया ठळक घडामोडी। महाराष्ट्र आणि कर्नाटक परिसरात टू व्हीलर गाड्या चोरणाऱ्या अल्लाउद्दीन असलम गोलंदाज वय 30 राहणार चिपरी शिरोळ याच्याकडून गावभाग पोलिसांनी चोरीच्या 4 मोटरसायकली जप्त केल्या आहेत। त्याच्याकडून सुमारे 1,05,000 रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेऊन त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। या कारवाईत गावभाग पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक फिरोज बेग यांनी महत्त्वाची कामगिरी बजावली आहे। इचलकरंजी शहरासह आसपासच्या परिसरात गाड्या चोरीच्या प्रमाणात वाढ झाली होती। गाडी चोरी रोखण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, अपर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे यांनी विशेष सूचना केल्या होत्या। जे गाड्या चोरी करतायत त्यांच्याकडे लक्ष ठेवून गुन्हे उकल करण्याच्या सूचना दिल्या होत्या। याची दखल घेऊन गावभाग पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथक पेट्रोलिंग करत होतं आणि यावेळी एक जण विना नंबर प्लेट गाडी घेऊन जात असताना दिसला। पोलीस नाईक फिरोज बेग यांनी ही गाडी विक्रीसाठी शहरात येत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती। यावेळी पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतलं। त्याच्याकडून दुचाकी गाडीबाबत चौकशी केली। त्यावेळी त्यानं उडवाउडवीची उत्तरं दिली। पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखवताच या गाड्या कुरुंदवाड इथून एक गाडी, एक कुडची इथून, एक गाडी घटप्रभा इथून आणि एक सांगली इथून अशा 4 गाड्या चोरल्याची कबुली दिली। त्याच्याकडून सुमारे 1,05,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। अल्लाउद्दीन गोलंदाज याच्यावर कुरुंदवाड पोलीस ठाण्यामध्ये घरफोडीचा गुन्हा दाखल आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, अप्पर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील, डीवायएसपी समीर सिंह साळवे, पोलीस निरीक्षक प्रमोद शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल अनिल पाटील, पोलीस नाईक फिरोज बेग, पोलीस नाईक विकास कुरणे, पोलीस कॉन्स्टेबल अमर शिरढोणे, पोलीस कॉन्स्टेबल अमित कदम यांनी हा गुन्हा उघडकीस आणायला मदत केली। माननीय पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित साहेब, गडिंग्लज विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक श्री खाटमोडे सर आणि इचलकरंजी उपविभागाचे उपविभागीय अधिकारी श्री समीर सिंह साळवे साहेब यांनी गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी हद्दीमध्ये सतत पेट्रोलिंग ठेवण्याचे आदेश दिले होते। तसेच गुन्हे उघडकीस आणण्याचे देखील आदेश दिले होते। त्या अनुषंगाने आज आमचे डीबीचे पथक अनिल पाटील, फिरोज बेग, अमर शिरढोणे, अमित पाटील, राम पाटील हे गस्ती करत असताना त्यांना एक संशयित इसम हलसिद्धनाथ मंदिर, सांगली रोड येथे मिळून आला। तर त्याच्या गाडीला नंबर प्लेट नसल्यामुळे त्याच्याकडे अधिक विचारपूस केली असता तो व्यवस्थित उत्तरं देत नव्हता, उडवडीची उत्तरं देत होता। त्यामुळे त्याला पोलीस ठाण्यात आणले आणि त्या गाडीचा इंजिन नंबर, चेस नंबर आम्ही लिहून त्या गाडीचे डिटेल्स काढले असता ती गाडी कुरुंदवाड पोलीस स्टेशन येथून चोरी झाल्याच्या निष्पन्न झालेली। त्यानुसार आम्ही त्याच्याकडे अधिक विचारपूस केली असता त्याने आणखीन 3 गाड्या चोरल्याचे कबूल केले। त्यातील एक गाडी ही त्याने मिरज ग्रामीणच्या हद्दीतून चोरलेली आहे, एक कुडची आणि दुसरी घटप्रभा ही बेळगाव जिल्ह्यातील 2 ठिकाणाहून त्याने ह्या गाड्या चोरलेल्या आहेत। अशा आम्हाला 4 गाड्या मिळालेल्या आहेत। तर त्यातली जी कुरुंदवाडची गाडी आहे तर ती आता आम्ही त्याला पुढील कारवाईसाठी आम्ही त्याला कुरुंदवाडच्या ताब्यात देत आहोत। आणि आरोपीचा आम्ही पूर्व इतिहास पाहिला असता आरोपीचे पूर्ण नाव हे अल्लाउद्दीन असलम गोलंदाज वय 30 वर्ष, चिपरीची बेगर वसाहत आहे जयसिंगपूर येथे, तिथं तो राहण्यास आहे। आणि त्याच्यावर 2019मध्ये एक शिरोळ पोलीस ठाणे येथे घरफोडीचा गुन्हा देखील आहे। त्याला आम्ही ताब्यात घेतलेलं असून पुढील कारवाईसाठी कुरुंदवाड पोलीस स्टेशनच्या ताब्यामध्ये देत आहोत।